हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही आज पूर्ण गुड मॉर्निंग. आज आम्ही पूर्ण जुनागड फिरणार आहे आणि आता आम्ही बिना आंघोळीचं फिरतोय का शॅम्पू वगैरे घ्यायला आलो होतो आम्ही. आता इथं इस्त्रीवाला शोधायचं आहे, कारण की माझे कपडे आणले ना मी म्हणजे घुमण्यालायक, तर मला इस्त्रीवाला शोधायचा आहे. सो इस्त्रीवाला शोधला की मग पटापट इस्त्री कर. ती आम्हाला पण हसली. इस्त्रीवाला शोधतो आम्ही आणि इस्त्री करते. आणि आज फुल जुनागड फिरणार आहे आम्ही. हिस्टोरिकल सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथं का बरं याला जुनागड नाव का बरं पडलं आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो ना वरती खूप धुकं होते, आज काहीच धुकं नाही. आमच्या वेळेसच धुकं होते, फक्त पाऊस बी नव्हता आमच्या वेळेस. किती लांब आहे इस्त्रीवाला? लय विचारलं ना, लय पाय चालू चालू आम्ही. पाय दुखताय, लय पाय दुखताय. आता नाही, मला भूक नाही. तर मग काही असा विषय आहे सगळा. चहा पितो आम्ही आता. इथं इस्त्रीवाला राहतो, पण मग आता ते बंद आहे. पप्पा मला म्हणताय की ब्लॉक टाक ब्लॉक टाक ब्लॉक टाक. त्यांना काय सांगू, माझ्या पाय इतके दुखते, मला डायरेक्ट पडल्या पडल्या झोप लागून जाते. माझे पाय लय दुखताय. विचार करा आम्ही पायऱ्या कशा काय चढ, लय लय हाल झाले आमचे चढायचे. सवय नाही ना, पाय डायरेक्ट असे लंगडे झाले आमचे. याला लंगडी लंगडी बोलत होती, मीच लंगडी होऊन गेली. विचार करा, माझा पाय तर पहिलेच गेलेला आहे. आमचा ना लेफ्ट वाला पाय उठत नव्हता ना रे, माझं तर असं उचलतच नव्हता तो पाय. इस्त्रीवालाच नाही, इस्त्रीवाला कुठे गायब झाला काय नाही. 500 सेडांमध्ये झालं होतं काहीच, पण मग काय कसं तरी गेलो. ती काठीने पूर्ण काठीने गेलो होतो आम्ही पूर्ण. इस्त्रीवाला नाही यार, इथं विचार ना कोणाला तरी. जाऊ दे, आपण काय करू, गरम पाणी घेऊ, एकदम तांब्या घेऊ, इस्त्री करू. सो गाईज, आता आम्ही जाऊ ना, आता आंघोळ वगैरे करतो आरामात आणि जातो आणि मग तुम्हाला सगळे दाखवते की इथं हिस्ट्री काय. ओके, हे बघा इथं रिक्षा म्हणजे दाखवली मी. अच्छा, ही वाली रिक्षा दाखवली मी तुम्हाला. ती गाडी कोणती आहे, काय म्हणते तिला? राजदूत डिझेल राजदूत आहे. लोकांना वाटत असं आदित्यला बोलतोय ब्लॉग मध्ये. नाही, त्याला तोंड आहे बोलायला. ते मला आहे ना पप्पांचे जरा बोलण्या बसले होते गाईस, की ब्लॉग मध्ये बोलत नाही. तू का बोलत नाही, सपोर्ट करत नाही, तसं नाही. येस, बोलून घ्यायचं. हे बघा इथं ठेरलोय आम्ही. शेवटचं फोर्थ फ्लोअरचं हे शेवटचं घर. हे वालं ते वालं एसी रूम. पण आम्ही नॉन एसी घेतलाय, पण AC आम्ही पण एसी घेऊ. चालू करून घेतो. एसी पण नाही आणि नॉन एसी पण नाही. लाईट गेली, असं गरम होतं ना सकाळपासून. लिफ्ट पण बंद आहे आता, परत पायऱ्या चढायच्या. पण इकडे ना खूप गरम होतं इथं. असं वाटतं आपण पाऊस आहे नाही, ते लय गरम. एवढं मुंबई सारखं गरम नाही होत. गरम तर होतंय पण नाशिक सारखंच आहे सेम. कसं याच्याकडे इस्त्री असं ना, याच्याकडनं करून नाही. आई त्याचे इतके आले की त्याला डायरेक्ट आता मालिशची गरज आहे. खरंच तर जेन्युअनली पाय दुखताय खूप. कसं वाटतंय? तिळाचं तेल वापरतात ते. तेल कोई भी चलेगा चलेगा. तिलक का, बॉडी का, हाथ घूमना चाहिए ना. बॉडी का बोलिए. हॅलो गाईज, आम्ही आता आलोय म्हणजे इथे शिवलिंग आहे, महादेवचं मंदिर आहे, मस्त आहे तिकडं. आणि हे स्केच केलेलं आहे तिथून, म्हणजे ते आमचं घर बुक केलं आहे ना, तिथून पूर्ण स्पष्ट दिसतं. आणि बघा तुम्ही एकदा, पुरं भारी टेम्पल आहे यांचं. विषय इथं कॉईन टाकायचा राहतो. तिथं फिशेस, खूप सारे फिश आहेत तिथं. आम्ही नाही टाकले काही, फक्त राहू दिलं, मला दाखवायचं होतं मला. आणि ते यांची भाषा नाही समजत मला, तरी पण मी गुजराती बोलली गाईच. काल मी तरी बी गुजराती बोलली थोडीशी, मला येते थोडी. पाहिलं दिसत आहे.
सो गाईज मी आता गाडीमध्ये बसलेली आहे आणि आम्ही ही 900 रुपयाला बुक केलेली आहे आणि 900 रुपये नंतर आम्हाला पुरं 12 ठिकाणं ते सगळं फिरवणार आहे हे वाले. आम्ही गोरक्षनाथ आश्रमला आलो आहे पण इथं फोन अलाउड नाही आहे. सो आता आम्ही दर्शन घेतो आणि मग तिथं जेवायला जातो आश्रमात. सो गाईज मी सक्करबाग झूला आलेली आहे. इथे कैद केलेला सिंह आहे कारण की आत्ता जो रिसेंटली इश्यू झाला होता की त्या सिंहाने त्या पोराला खाल्लं तो इथं त्यांनी कैद केला. त्याला म्हणजे उम्र कैद असते ना ती वाली सजा दिली त्याला कारण की त्याने त्याला खाल्ला म्हणून. तो बुडा झाला तेव्हाच त्याला सोडणार, असं नाही सोडणार. त्याची बेल करू नाही शकत आता कोणी. आहे छान आहे पण सगळं. हे बघा इथून आता मध्ये जायचं आहे मला. मी हळूहळू मध्ये जाते आणि मी तुम्हाला एक एक दाखवते. मला आता हिस्ट्री नाही माहिती पण तिथं लिहिलेली असेल मी तेवढे वाचून तुम्हाला सांगते. जर कोणी गाईड भेटलंच तर त्याच्याकडनंच मी तुम्हाला सांगते. हे बाकीचे तिकडे रिक्षावाल्याशी बोलत आहे कारण की त्यांनी आमच्याकडनं 900 रुपये घेतले पूर्ण जुनागड फिरायला. पूर्ण जुनागडमध्ये 900 रुपयामध्ये फिरायचं. हे बघा किती भारी. इथं शॉप आहे. हे पाय इथं शॉप आहे. इथं असं तिकीट काढायचं आहे. तिकीट घरी इथं तिकीट काढून मग आतमध्ये जायचं आहे. असते ना. इथं पिंपळाचं झाड आहे. गाईज इथं बर्ड सेक्शन, क्रोकोडाईल वगैरे, गार्डन, प्लेइंग एरिया. अजून काय इथं हे नाही काही. इथं ना आता सगळा झू आहे आणि मी तुम्हाला एक एक पक्षी दाखवते फक्त. इथं पक्षीपासून स्टार्टिंग आहे. आय थिंक एक्झिट गेट तिकडून आहे. दिसते का पण पक्षी? वाव इसको बोलते हैं मराठी में क्या बोलते हैं इसको नहीं मालूम मेरे को. रोसी. हाय. चलो बहुत कुछ है यहाँ पे. इथं सिंह पण आहे. इथं सगळंच आहे. तुमरे को मैं एक सब दिखाते हैं हम तुमरे को. हे नको दाखव. हाय दाखव. गाईज हे बघा कशी वरती चढले. ताईची जुडवा बहीण आहे. ताईची जुडवा बहीण. ताई तुझी बहीण सापडली आम्हाला. तिथं डाच आणि तिचे पाय. हे एक तर गुजरातीमध्ये काय नाव देतात काय माहिती. कसे झाडावर बसले. किसको कहते हैं. ये ऐसे कोबरे क्यों हो गया. ये इथं काय आलंय. अच्छा याची मुंडी मोठी होऊन जाते वाटतं ना. पण बाकीचं करते. हा बघा गुड मॉर्निंग झाली. उलटा गुड मॉर्निंग आत्ताशी झाली याची गाईस. गाईस हा सिंह बघा किती क्यूट दिसतोय. लायन लायन सिंह सिंह लायन लायन. आजा हे बघा मस्ती. खाजवायची त्याला खाजाली. इथे पण आहे या साईडला. याला एक टॅप काढलंय काय माहिती का. तिथं छोटे छोटे बच्चे सिंहाचे लय क्यूट आहे. पा तू किती छोटी आहे ग. तू छोटी छोटी बच्ची आहे ना. हाय. आई यांचे पंजे बाय केवढे मोठे आहे. मस्ती करता येते पण किती आठवण आली असं करून. तेव्हाच ते मस्ती करताय. हा मस्ती करता येते. होय ते छोटे नाही ते बच्चे त्यांचे. का पहिले मला काय वाटलं होतं इथं टॉय ठेवलंय पण तो तिथे वाघ आहे. तो पण टायगर. टायगर कितना भारी यार. टायगर येडा. गाईज हे सगळे झोपले इथं. सगळेच झोपले आज. किती क्यूट आहे यार पण.
काही बोलायचं आहे का? काय बोलू मी, दोन दोन आहे तिकडं, त्याची पीच काय खाली लटकू राहील, त्याच्या खाली होते. त्याच्या खाली पण एक आहे गाईस. इथं आहे ते. हे मांजर पहा गाईस कशी खुखार आहे. जंगली कॅट आहे, 12 ते 14 वर्षाची. तेव्हा तिथं मध्ये पण आहे. झोपलंय. बघतो का आम्हाला. हाय गुड्डू, शिष्ट ए शिष्ट. 2 3 4 5 6 7 8. माझा व्हिडिओ कर, तू माझ्याकडे पाहतोय. हाय. हाय. सकरबाग दूध हे जुनागडचे सकरबग्गू आहे. 1863चं आहे लॉन्च, अजूनपर्यंत चालू आहे. आणि लाईन वगैरे सगळं व्हिडिओमध्ये दाखवलंय मी, एकदा विजिट करा. मध्ये कोंबडी, खारुताई, पॅरेट वगैरे इथं सगळं भेटतं. ही खारुताई बघा गाईस. बघ किती क्यूट आहे, क्यूट खारचं आहे बघ. ते कोमकाऊ. ते कोपरा का बरं करतं रे? जोडी आईला हे कोणते प्राणी आहे? डियर आहे डियर, छोटे. हाँ हाय डियर, बच्चे हरिणे. मोर पण आहे गाईस इथं, 2 हे बघा मोर. जेब्रा देखो, जेब्रा, ये जेब्रा आहे, जेब्रा क्रॉस आहे. डिअरचं असं कसं तोंड रे? नाही हे वेगळं आहे काय. डियर. काही देवाले आदित्यकडे लय घाण बघताय. जेवण झालं का? आज कसं असं करतो तो. ऐ काय जय भीम. पोटात काय बाळ आहे का? आम्ही आता नरसिंह नेताजीच्या मंदिरामध्ये, तर इथे असं सांगतात की 52 का 53 वेळा कृष्ण इथं आले, कारण की फक्त यांना भेटायला, नरसिंह मेहताजींना. ते त्यांचे भक्त होते कृष्णांचे, म्हणून ते इथं भेट द्यायला आले होते असं इथं म्हणतात. तो मी बघितलंय, छान आहे सगळं. पुढे पण नवाब होते ना पहिले काळी, ते सगळे इथं होते, राहायचे इथं, राहायचे पहिले नवाबजादे. हे त्यांचा एरिया आहे सगळा, म्हणून हा लोकेशन असं आहे. हे पा इथं सगळं नवाबजाद्यांची हवेली वगैरे होती. म्हणजे की हा पहिले मिनी पाकिस्तान होता, असा विषय आहे. गाईज मी आता जिथं आली ना, तिथे असं म्हणतात की सोनं आणि चांदी मिळून मंदिर बनवलंय. सो दाखवते मी तुम्हाला थोडं पुढे गेल्यावर. गाईज हे बघा, हे मंदिर आहे सोने आणि चांदीचं. आता इथून वरती जायचंय मला, आणि इथून इकडचा पण दाखवते मी तुम्हाला. आय थिंक इथं राहायला जागा आहे वगैरे असं काही आहे, आणि इथून वरती जायचंय. अंकल आहे माझे, माझे मावशी वरती जायचं. बघा हे मंदिर आहे, वॉक करून काढते मी बोलतो ना. तो काही ते मंदिर आहे इथे असं आहे, सोनं आणि चांदी दोघी मिक्सचं मंदिर बनवलं इथे. वरती बघ.
आम्ही स्वामीनारायण मंदिर मध्ये आलो होतो आणि आता 3:30 वाजता त्यांची पडदा हटतो, मोदी काय होती आणि लागला जातो आणि मग पडदा साईडला करतात. आताच आमच्या समोर केलेलं आहे, मस्त वाटलं ते बघून. आणि आम्ही बरोबर टाइमावर आलो आम्ही बरोबर टाइमावर आलो 3:30 वाजता. 3:30 वाजता डॉट आलो आम्ही. आता आम्ही चाललोय मंदिरात. बाय गाईस. थोडी धोती अटकून जातील दोन गटमध्ये. समझ आप जैन हो ना? अंकल इसमें बताओ ना उसको क्या बोलते हैं. कशुंब गाईस मी दोन घेतले होते, म्हणजे एक 3 पॅटर्न सेम आहे आणि हे काका म्हणताय की अजरक पेंट. 1600 वाला चलेगा, ये 1500 वाला है. ये पटोला प्रिंट, अजरक में पटोला प्रिंट आएगा, नाही वो पूरा फैंसी रहेगा. ही आवडली मला. नाही मला ती पण अरे आवडली. अभी आई है, अभी पन्नी दुनी नहीं हुई, अभी आई है. ये पश्मीना है दीदी, ये रखो ना दीदी. क्लिअर फोन नाही आहे इथं. हा बघ अंकल वो वाली साडी का. एक मिनट दीदी, ये जाने दो ना 2 कलर. मला आवडली. पूरा फैंसी रहेगा. अरे ही आवडली मला. पूरा हैंडवर्क रहेगा. आप पहनो कलर पूरे. ये 1 पीस ही रहता है, इसमें 1 पीस ज्यादा है मेरे पास ऐसे. ये कौन सा है. कलर जाएगा कलम का. यहाँ की फेमस डिजाइन है. ब्लैक में ये बढ़िया है दीदी, पूरा फैंसी रहेगा. कभी भी पहनो पुराना नहीं होगा. ब्लॅक मध्ये छान दिसते. ब्लॅक मध्ये छान दिसते. पैसे टाक ना मला बहीण. किती रुपयाला आहे ती? ये कितने की. 1150. 1150. मला आवडली बाई. कमी करायला लावू नका. गुजराती आता है ना, 1600 लिखा है. आपको कितना बोला. इसमें से आप यहाँ मी इतके भारी भारी साडीचे कलेक्शन घेतले ना, मला खूप आवडले स्वतःला. आणि आता मी कुर्तीच बघायला चालले. 250 पासून स्टार्टिंग मी इथं म्हणताय. त्या अंकलाने माझी खूप हेल्प केली, खूप डिस्काउंट पण दिलं. चांगलं आहे मला. मी किती 5 का 6 साड्या घेतल्या वाटतं. 4च घेतल्या काय माहिती. 2 पिशव्या आता आहे हातात. 4 घेतल्या वाटतं. मम्मीला पण आवडेल अशी साडी घेतली. मला खूप आवडलं आहे माझं कलेक्शन यावेळेस. होना चाहिए. ए लय छोटा आहे का. माझे पाय असे एकदम खाली. तारे जमी पर. खूप छान पाय दुखतात. आणि जर तुम्ही गिरनारला किंवा जुनागडला फिरायला पहिले फिरून घ्यायचं आणि मग वरती चढायचं. असं नाही चढायचं. असं लय घाण दुखतं, मग एक्सप्लोर नाही होत सगळं. अशी झाली पायाची. हे बघा इथं हे पण छान आहे. हे कोणतं तरी मंदिर आहे रे देवीचं. दिसत नाही असं काही आहे. गाईज इथे एक विषय आहे. आपण कसं महाराष्ट्रामध्ये कुठं पण गेलो का हाजमोला असतो. इथं मी सगळे दुकानं शोधले गिरनार पासून जुनागड, एक बी हाजमोला भेटला नाही. या पागलसाठी गाडी थांबून तो रिक्षावाला थांबला बी तो पोरगा. तो मला म्हणतो माता नाहीये, माता नाहीये. म्हणजे तो खूप चांगला आहे. पण हाजमोलाच नाहीये इथं. सगळं आहे पण हाजमोला नाही. जिंदगी उदच झाल्यासारखी वाटते माझा पाय दुखल्यापासून. अजून उद्या आम्हाला ट्रेन धरायची. ट्रेन नाही आम्हाला 1 वाजता. कसं चांगलं आहे इकडं, असं काही वाईट नाही ना रे. चांगलं नाही. ट्रेनचा प्रवास खूप गाणे. अगं मग बाई गाणं वांदे. अजून तर मला एडिटिंग करायची. अजून लय काम आहे. बघू ती गिलेरी दाखव. गिलेरी कशी दाखव आता. आता पॉज कर, बटन दाब मधलं. इथे ना गायत्री अच्छा गायत्री शक्तिपीठ आहे. त्या शक्तिपीठामध्ये आम्ही चाललोय. तिथं देवीचं दर्शन घेतलं आणि इथं मॅन्डेटरी इथं पण. हा 500 बाहेर आहे. आम्ही परत ट्रॅकिंग करतोय कारण की इथं जंगलामध्ये जायचंय. जंगलामध्ये नाही जायचंय, असं वरती जायचंय 500 सीड्या चढून आणि मग एक मंदिर आहे. 500 नाही रे 250. गुफा आहे. गुफामध्ये येऊन जाऊन गुफा आहे मध्ये. गुफा गुफा पायात जीवच नाही. वह गुफा आहे.
त्याच्यात ते धोतर लंगोट घालून आलोय ना गाईज मी. का घालून आलो माहित नाही मला. कारण की 2 पायाच्या ताईने सांगितलं. अंग दुखतंय. चढून जाऊ आदित्य, या पायाला चांगलं आहे. तसं त्या बी चांगल्या होत्या. या मोठ्या. पाय दुखतोय. एवढा चढ जाऊन आलोय आम्ही. इथूनच स्टार्ट केलं होतं का आपण? नाही खाली होतो. रेल्वे खाली होतं. वरचा व्ह्यू दाखवते गाईस तुम्हाला. चल रे. ही धोतर अटकून जाते गाईस चप्पल मध्ये. त्या धोतर नेलाय त्रास दिलाय. तर इथं अशी चप्पल काढून घ्यायची गाईस आणि वर जायचं. गाईस आम्ही बघा केवढा भाग आहे. म्हणजे आम्ही डोंगरावरती आहे आणि खाली सगळी सिटी आहे. ही आहे जुनागडची सिटी. आता बोल. ही आहे जुनागडची सिटी. सो आम्ही आता इथं डोंगरावरती गायत्री माताचं दर्शन करायला आलो आहे. तिथं समोरच आहे. कमी पायऱ्या होत्या, 250 होत्या, पण खूप अडचण होते पायाला चालायला, म्हणून तुम्ही सिटी बघू शकता. पाण्यात पाय टाकायचे आणि मग जायचं. पाय टाकून घरी जायचं. मस्त आहे, थंड थंड वाटतंय. जा ना एक पायरी खाली. आम्ही आता श्रीकृष्ण मंदिरामध्ये. मस्त आहे मंदिर, छान आहे ओव्हरऑल. बूम. इथं कछवा आहे, कछवा. खूप सारे कछवा. आता इथे थांबलोय वरती. हे बघा मंदिर आणि पुढे आमचं रूम आहे आणि हे पाणी. मस्त आहे. व्ह्यू भारी. भोले बाबा वगैरे सगळ्यांचंच मंदिर आहे, इन्क्लूड आहे तिथं, एकत्र आहे. सो गाईज, आम्ही हे कपडे परिधान केले आहे. हे मी घेतलं आहे, ही पॅन्ट. आता आम्ही सुटतो जिथं रस्ता जाईल तिथं. आम्हाला कपडे चांगले भेटले नाही पण आम्ही घेतले. पण आता आलो तर घ्यावं लागेल ना, असं म्हणून घेऊन टाकले. पप्पाला घेतले, मम्मीला घेतले, सगळ्यांनाच घेतले. सगळेच कपडे घेऊन टाकले. आता आम्ही बघू. आमचं इथं आहे ना समोर कॅफे दिसतंय. नाही, कॅफे नाही खायचं. बघू आम्ही जाऊ नाही तर नाही जाऊ. गेलोच तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. पण आम्ही जास्त करून भंडारावर माझ्या focus आहे. बहिणीचं जर का मोठं मन असेल तर ती घेऊन जाईल. एवढं मोठं माने की कपडे घेऊन दिले, सगळा खर्च केला. कपडे जाऊ द्या. ते जाऊ द्या. पण एक गोष्ट अशी, जिथं तिथं आरती ना, जिथं तिथं पुलाव खाणार आहे आम्ही, जिथं तिथं खिचडी खाणार आहे ना रे. सगळे व्ह्यू देणार आहे तुम्हाला. थांबा सगळीकडे. हां, पहिले आपण तिकडे जाऊ. आम्ही पहिले खिचडी पाहून येतो कुठे आहे, मग आम्ही दाखवतो तुम्हाला. आम्हाला असे पैसे वेस्ट करायला आवडत नाही. पैसे वेस्ट जाऊ दे, आम्हाला खिचडी आवडते. मेन गोष्ट अशी, बाई काही नाही. चाललो आता थोडस मसाल्याची खिचडी काय. हां, इथं नुसतं गोड जेवण आहे, पण तू खिचडी गोड राहिली मग तर गेमच होऊन जाईल आमचा. यांचे आश्रम असे आहे की पूर्ण खायला लागतं. पूर्ण खावं लागतं, वर सगळी उडवावं नाही लागत. अवघडच आहे. बघू आता, खातो आणि दाखवते काय. इथे 7:30ला पूजा होती आणि मी हा मस्तपैकी भंडारा एन्जॉय करून खाल्ला. सो गाईज, आम्ही मस्त भंडारा एन्जॉय केला, परत खाल्लंय. आज खूप फिरलोय. खूप फिरलोय आम्ही आज. हे नवीन कपडे घेतले आम्ही. आता उद्या आम्ही निघू गाईस.
येस, उद्या आम्ही निघतो. दुपारी. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंट तर कोणी करत नाही, पण ठीक आहे, इट्स ओके, आम्ही आमच्यासाठी टाकतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. बाय.